आणि आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी, अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिलेत। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिलाय। न्यायालयीन मित्र ॲडव्होकेट मंजुला राव यांनी अक्षय शिंदेचा मृत्यू कोठडीमध्ये झाला असून या प्रकरणी FIR दाखल करण्याचं मत व्यक्त केलं होतं। तर अक्षयच्या आई वडिलांनी देखील पोलिसांकडे तक्रार केली होती आणि त्या अनुषंगाने FIR दाखल करणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं होतं आणि असं त्यांचं मत होतं। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आहे। तर ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, कॉन्स्टेबल अभिजित मोरे आणि हरीश तावडे आणि पोलीस चालक बदलापूरमधील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा अक्षय शिंदे याच्यावर आरोप होता। तळोजा कारागृहातून ठाणे गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेत असताना अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता आणि या प्रकरणी आता उच्च न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत। संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सचिन, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणी आता पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेत। नेमकं काय घडतंय, काय अधिक माहिती मिळते या प्रकरणात? नक्कीच या प्रकरणात ही सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण अखेर आता मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील सगळ्या जबाबदार 5ही पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याचे थेट आदेश दिलेले आहेत। राज्य सरकार आतापर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करत नव्हती, तपासानंतरच आम्ही गुन्हा दाखल करू अशी राज्य सरकारची भूमिका होती। मात्र अखेर गेल्या काही महिन्यांच्या सुनावणीनंतर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश हे राज्य सरकारला दिलेले आहेत। 23 सप्टेंबरला अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला होता आणि त्यानंतर एक मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी देखील करण्यात आली होती आणि त्यामध्ये हा एन्काउंटर बनावट असल्याचं स्पष्ट झालं होतं। मॅजिस्ट्रेटने आपल्या अहवालात असं स्पष्ट केलं होतं की ज्या बंदुकीतून अक्षय शिंदेने गोळ्या झाडल्या तर अक्षय शिंदेच्या हातांचे ठसे त्या बंदुकीवर नाहीत, एवढंच नव्हे तर अक्षय शिंदेच्या हातावर गन पावडर देखील नाही आणि असा अहवाल देत त्यांनी हा एन्काउंटर बनावट असल्याचं स्पष्ट मत व्यक्त केलं होतं। मात्र असं असतानाही राज्य सरकार गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हती। त्यांचं असं म्हणणं होतं की जोवरती तपास पूर्ण होत नाही तोवरती आम्ही गुन्हा दाखल करणार नाही। मात्र आता आपण बघतोय की अखेर मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झटका देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेले आहेत। एवढंच नव्हे तर आज राज्य सरकारने या आदेशावरती स्थगितीची मागणी केली। आम्ही सर्वोच्च न्यायालयात जात असून स्थगिती द्यावी, मात्र ती देखील मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेली आहे आणि विशेष तपास पथकाची स्थापना करून मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या अध्यक्षतेखाली एका विशेष तपास पथकाची गठन देखील मुंबई उच्च न्यायालयाने केलेलं आहे। नक्कीच सचिनजी, तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा। अधिक माहिती या संदर्भातली तुमच्याकडून घ्यायची आहे। या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अक्षय शिंदे फेक एन्काउंटर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत आणि आता या प्रकरणामध्ये काय नवनवीन खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आता वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। कुणाल कामराला मोठा दिलासा मिळालाय। कामराला 17 एप्रिल पर्यंत अटक नको असं सांगण्यात येत आहे। मुंबई हायकोर्टाने मुंबई पोलिसांना असे निर्देश दिलेत। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। या क्षणाची दुसरी महत्त्वाची अपडेट, मद्रास हायकोर्टाने निर्णय कायम ठेवलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता मुंबई हायकोर्टाने देखील महत्त्वाचे निर्देश मुंबई पोलिसांना दिलेत आणि या निर्देशानुसार कामराला 17 एप्रिल पर्यंत अटक नको असं कोर्टाकडून सांगण्यात आलंय। तर आपण पाहतो या क्षणाची महत्त्वाची बातमी, मद्रास हायकोर्टाने 7 तारखेपर्यंत म्हणजे आजपर्यंत कामरा याला अटक करू नये असे निर्देश पोलिसांना दिले होते आणि त्या पार्श्वभूमीवर अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आज महत्त्वाची सुनावणी पार पडलेली आहे आणि या सुनावणीमध्ये मुंबई हायकोर्टाने देखील महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत आणि पुन्हा एकदा कुणाल कामरा याला दिलासा मिळालेला आहे, कारण मुंबई हायकोर्टाच्या निर्देशानुसार आता मुंबई पोलीस 17 तारखेपर्यंत कुणाल कामराला अटक करू शकणार नाहीत। आणि आता एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहे। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलाय। रक्तस्राव सुरू असताना पेशंटला उपचाराविना 5.5 तास बसवून ठेवल्याचं चौकशीमध्ये समोर आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। तर ऑपरेशनच्या आधी 10 लाखांची मागणी केल्याचंही चौकशीमध्ये समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय। तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हटलंय।
9:01 पेशंटची एंट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये. 2:30 वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय. तब्बल 5.5 तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही. डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की हा रक्तस्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच काही औषधं असतील किंवा तुमच्या जवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा. यामध्ये 5.5 तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत, सहकार्य केले नाही. आणि या सर्व प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबद्दल नवनवीन खुलासे होताना पाहायला मिळतात. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तब्बल 27 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स थकवलाय. पुणे महानगरपालिकेने प्रॉपर्टी टॅक्स बाबत 48 तासात काही कारवाई केली नाही तर आंदोलन करणार असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलाय. ते 27 कोटी राईट 27 कोटी रुपये भरलेले नाहीत, कुठलाही बँड वाजवला नाही, काही नाही, आणि म्हणतात मॅटर सबज्युडिस आहे. आता हे म्हणजे आम्हाला तरी कुणालाच मान्य नाही आहे. आणि त्यांनी जे आम्हाला एक्सप्लेनेशन त्याचं दिलं ते कुठल्याही कायदे नियमात पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या बसत नाही. टॅक्स भरत नाही इतके वर्ष आणि ते कोटीमध्ये पोचतात, त्याला 100 खून माफ ऐसा नाही चलेगा. हा देश संविधानाने चालतो आणि त्याच्यातले नियम कायदे हे प्रत्येकासाठी समानच असले पाहिजेत, ही आमची आग्रहाची भूमिका आहे. तर मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयामध्ये झालेल्या तोडफोडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर आपल्याला कुठेही पत्र मिळालं नाही, मेधा कुलकर्णी यांनी बैठकीमध्ये मुद्दा मांडायला हवा होता असं म्हणत भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान पुण्याच्या महिला खासदार असून देखील मेधा कुलकर्णी यांनी गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये एकही शब्द काढला नाही. मात्र घैसासांच्या हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर मोठ्या कळकळीनं पत्र प्रपंच करून मोठ्या कळकळीनं नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय. असं कोणतंही पत्र मला मिळालेलं नाहीये, माझ्यापर्यंत आलेलं नाहीये, ते मी वाचलेलं नाहीये. आज प्रसार माध्यमांच्याकडनं या विषयातली माहिती मला कळाली आणि सकाळपासून आपण अनेक माध्यमांचे प्रतिनिधी मला येऊन भेटले. वर्तमानपत्रातनं सुद्धा बातमी वाचण्यात आली, त्यावेळेस या विषयाची मला माहिती मिळाली. त्यामुळे असं कोणतं पत्र जे मला मिळालेलं नाही, जे मी वाचलेलं नाही, त्या विषयावरती मी आता काही बोलणं मला असं वाटतं की उचित राहणार नाही. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र बसून या विषयातलं आपलं काही मत असेल तर ते निश्चित त्या बैठकीमध्ये मांडलं पाहिजे. असं माध्यमांसमोर एखाद्या विषयावरती रिॲक्ट होणं आणि मग त्याची चर्चा होणं हे सोयीचं नाहीये. आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, ज्याची भीती होती तेच घडलंय. शेअर बाजारामध्ये व्यवहार सुरू होता सेन्सेक्स आणि निफ्टी कोसळल्यात. सेन्सेक्स उघडताच 3000 अंकांनी घसरलाय तर निफ्टी देखील 1000 अंकांनी घसरलाय. प्री ओपन मार्केटमध्येच दोन्ही शेअर्समध्ये सुमारे 5% मोठ्या घसरणीसह व्यवहार होताना दिसलेत. त्यानंतर जेव्हा बाजार उघडला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअर्सचा सेन्सेक्स 3000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह उघडलाय. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी देखील 1000 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीसह व्यवहार करू लागलाय. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या कमाईची राख रांगोळी झाल्याचं पाहायला मिळालंय. 19 लाख कोटी रुपये बुडाल्याचं देखील माहिती समोर येत आहे. तर आपण पाहतोय जगभरातले शेअर बाजार कोसळल्याने आता मंदीची भीती वर्तवण्यात येते. भारतीय आणि अमेरिकन बाजारामध्ये मंदीची शक्यता 60% वाढल्याचं अहवालात सांगण्यात आलंय. ट्रम्प यांनी जगभरातील शेअर बाजारांना हादरा दिलाय. त्यामुळे पुढचा मोठा धोका मंदीचा दिसतोय. लोक त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात, कंपन्या आणि व्यवसाय बंद होऊ शकतात असं देखील बोललं जात आहे. शेअर बाजार घसरल्यामुळे नेमका काय परिणाम होऊ शकतो आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झालेत. अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती व्यक्त केली जाते. जगभरात महागाई वाढण्याची देखील भीती आहे. कंपन्या दिवाळखोरीत जाण्याची भीती व्यक्त केली जाते. तर नोकऱ्या कमी होतील आणि पगारवाढ होणार नाही. तर गुंतवणूकदारांना अर्थतज्ञांनी काय सल्ला दिलाय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून.
बाजाराची स्थिती स्पष्ट दिसल्याशिवाय गुंतवणूक करू नका. गुंतवणूकदारांनी संयम बाळगायला पाहिजे. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका असं आवाहन देखील गुंतवणूकदारांना करण्यात आलं. 1.5-2 वर्षांनंतर बाजार पुन्हा उभारी घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. तर या टॅरिफ बॉम्बचे परिणाम जागतिक शेअर बाजारामध्ये दिसत आहेत. हाँगकाँगच्या शेअर बाजारातही मोठी घसरण झाली आहे. हाँगकाँगच्या हँगसेन निर्देशांक 9% अधिक घसरलाय. तर टॅरिफमुळे महागाई वाढेल आणि अर्थव्यवस्था मंदीकडे जाऊ शकते अशी भीती देखील वर्तवण्यात आली. तर आपण पाहतोय अमेरिकेमध्ये नॅसडॅक बाजारामध्ये 5.82% घसरण झाली आहे. तर चीनमधील शांघायमध्ये 10% घसरण झाली आहे. तैवानमध्ये TSX मध्ये 9.68% घसरण झाली आहे. आणि आता वळूयात एका राजकीय बातमीकडे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधलाय. ट्रम्पला जाब विचारण्यासाठी अमेरिकेची जनता रस्त्यावर आली आहे. अमेरिकेप्रमाणे भारतीय जनतेच्या भावनांचा देखील स्फोट होईल. त्यामुळे मोदी 2025चा कार्यकाळ पूर्ण करतील का यात शंका आहे अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. कोणाला वाटत असेल की अमेरिकेत जे घडलंय ते भारतात घडणार नाही, भारतामध्ये सुद्धा अशा प्रकारचाच स्फोट होण्याची भीती मी वारंवार व्यक्त केलेली आहे आणि ते होणार. हा देश विकला जातो म्हणून मी वारंवार म्हणतोय की नरेंद्र मोदी 2025चा काळ पूर्ण करतील का, मला शंका वाटते. तर डॉलरचं मूल्य वाढलंय तर रुपया महागलाय. डॉलरच्या तुलनेत रुपया 50 पैशांनी महागला. रुपया 85.24 वरून आता 85.74 प्रति डॉलरवर गेला. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये देखील मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाचा दर हा प्रति बॅरल 60 रुपयांवर पोहोचला. आणि आता बातमी आहे चंद्रपूरमधून. चंद्रपूरच्या स्थापना दिनीच भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी 2 वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केल्याचं पाहायला मिळालं होतं. यावरून देवेंद्र फडणवीसांच्या काकी शोभाताईंनी सुधीर मुनगंटीवार यांना कानपिचक्या दिलेल्या आहेत. भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका असं शोभाताई म्हणाल्या. आज या ठिकाणी एवढा मोठा मेळावा आहे, का मोठ्या मनाने समोर येत नाही, का दुसरा मेळावा घेता, ह्याच्यामध्ये लोकांच्या मनामध्ये काय निर्माण होतं. अरे ह्याचा जिल्हा हा चंद्रपूरचा आमदार आहे, चंद्रपूरमध्ये कार्यक्रम घेणं त्याचं काम आहे. सगळ्यांनी मोठेपणा देऊन त्याच्या कार्यक्रमाला हजर राहणं गरजेचं होतं, हे मी ओपनली सांगते. पण इथे जर आपली भांडणं झाली तर आपली काँग्रेस झाली असं म्हणणार नाही. म्हणून आपल्याला आपली काँग्रेस होऊ द्यायची नाहीये. आणि आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते प्रशांत कोरटकर प्रकरणासंदर्भातली. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी प्रशांत कोरटकरला अब्रू नुकसानी संदर्भात नोटीस दिली आहे. इंद्रजित सावंत यांच्याबद्दल खोटी माहिती देत बदनामी केल्याचा दावा या नोटीसीतून करण्यात आला. कोरटकरने छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्या प्रकरणी कोरटकरवर आधीच गुन्हा दाखल आहे. आता या नोटीसीनंतर कोरटकरच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. त्यामुळे कोरटकरला बेल मिळणार की जेलमध्ये मुक्काम वाढणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी त्याचा जामीन फेटाळलाय. त्यामुळे 1 एप्रिलपासून प्रशांत कोरटकर कळंबा कारागृहामध्ये आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी कोरटकर न्यायालयीन कोठडीत आहे. तर कामराला अटकेपासून तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी कामरानं दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. अटकेपासून दिलासा हवा असल्यास अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करा असंही कोर्टानं म्हटलंय.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या व्यंगात्मक टीकेबद्दल कामराविरोधात राज्यभरात दाखल गुन्हे खार पोलीस ठाण्यामध्ये वर्ग करण्यात आल्याचं आपण पाहिलं आणि हे सर्व गुन्हे रद्द करण्याची मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. आणि आता बातमी आहे नाशिकमधून. नाशिक काळारामाच्या अध्यक्षांना हायकोर्टानं मोठा दणका दिला. पूजेसाठी पैसे मिळत नसल्याने पुजाऱ्याने उच्च न्यायालयाचे दार ठोठावलं होतं आणि याची गंभीर दखल घेत न्यायालयाने मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हा आदेश दिलेला आहे. तर जिल्हा अतिरिक्त न्यायाधीश हे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. पूजेसाठी देण्यात येणारी रक्कम 12% व्याजाने कोर्टामध्ये जमा करावी. ही रक्कम किती अपेक्षित आहे याची माहिती याचिकाकर्त्याने ट्रस्टींना द्यावी असे आदेशही नमूद करत न्यायालयाने ही सुनावणी 8 एप्रिल 2025 पर्यंत तहकूब केली आहे. माझी तक्रार अशी होती की अध्यक्षांनी पत्र दिलं असताना सुद्धा की आमचे नैवेद्याचा महिना आवर्तन पद्धतीने आमच्याकडे येतो, तर तो त्यांनी आम्हाला जागा द्यायला नकार देऊन घटनेचं उल्लंघन केल्यामुळे आम्ही संबंधित विभागाला तक्रार दिली होती. त्या तक्रारीचं निवारण करून शहानिशा करून ही कारवाई झालेली आहे व अध्यक्षांना तिथून त्या पदावरून हटवण्यात आलं. आणि अशीच अजून एक महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सरकारी शुल्कावर डल्ला मारत असल्याचं समोर आलंय. टाइम्स ग्रुपच्या बातमीनुसार सरकारी इमारती, उड्डाणपूल, रस्त्याच्या कामांमधून मिळणाऱ्या शुल्काची निम्मी रक्कम अधिकारी स्वतःच्या खिशात टाकत आहेत आणि या अधिकाऱ्यांनी सुमारे 12.5 कोटी रुपये आपसात वाटून घेतल्याचं देखील समोर आलंय. या प्रकरणी कॅगच्या ताशेऱ्यानंतरही सरकारी शुल्कावर अधिकाऱ्यांकडून डल्ला सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. तर आपण पाहतोय सरकारी इमारती, उड्डाणपूल आणि रस्त्यांबाबतची कामं या अधिकाऱ्यांकडून केली जातात. सरकारी शुल्कावर PWD अधिकाऱ्यांनी डल्ला मारल्याचं आपण पाहतोय. रेखाचित्रे, अंदाजपत्रके तपासणे आणि तांत्रिक मान्यता देण्यासाठी शुल्क आकारली जातात. तर 50% शुल्क शासनाच्या महसुलात जमा होतो. तर उर्वरित पैशांचं अधिकाऱ्यांमध्ये वाटप केलं जातं. तर 12,50,00,000 अधिकाऱ्यांनी वाटून घेतल्याचं समोर आलंय. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा सुपूर्द करण्यात आलाय. सुश्रुत घैसास दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर आहेत आणि त्यांचा राजीनामा आता स्वीकार करण्यात आला. या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय. सुश्रुत घैसास दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर आहेत आणि गेल्या 3-4 दिवसांपासून एक प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय आणि त्या मुद्द्यानंतर हा पहिला राजीनामा समोर आलाय. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत. अक्षय, अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते. दीनानाथ रुग्णालयाच्या संदर्भात सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकार देखील करण्यात आलाय. काय नेमक्या घडामोडी घडतायत? तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे. तर डॉक्टर सुश्रुत घैसास दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडण्यात आलेले आहेत. अक्षयकडून अधिक माहिती या संदर्भातली घेऊयात. अक्षय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या प्रकरणासंदर्भात नवीन अपडेट समोर येते. डॉक्टर सुश्रुत घैसास हे राजीनामा देणार असल्याचं समोर येत आहे. नेमकी काय अधिक माहिती? डॉक्टर सुश्रुत घैसास खरं तर डॉक्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे गायनाकोलॉजिस्ट आहेत. तनिषा भिसे प्रकरणात त्यांचं नाव देखील या ठिकाणी जोडण्यात आलं होतं. भिसे कुटुंबियांकडनं 10 लाख रुपयांची अनामत रक्कम जी मागणी आहे ती देखील घैसास यांनी केल्याचा आरोप जो आहे तो त्यांच्या कुटुंबियांकडनं करण्यात आला होता. मात्र आता थेट सुश्रुत घैसास यांनीच डॉक्टरचा त्यांच्या दीनानाथ रुग्णालयाचा राजीनामा दिल्याचं कळतंय. कारण संपूर्ण रुग्णालय प्रशासनावर येणारा ताण, तशीच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आंदोलनं, याच्यामुळे हे नैतिक जबाबदारीतूनच हा राजीनामा दिल्याचं
माहिती जी आहे ती आता समोर आलेली आहे. 5 वाजता या संदर्भात अधिकृत घोषणा जी आहे ती रुग्णालय प्रशासन करण्यात येईल. तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांनी राजीनामा देण्यासाठी पाऊल उचललेलं आहे. डॉक्टर सुश्रुत घैसास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये राजीनामा देणार आहेत. तर आपण पाहतोय हॉस्पिटल प्रशासनाची होणारी बदनामीमुळे हा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. घैसास यांनी राजीनामा दीनानाथ रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द केल्याची माहिती आता समोर येते. डॉक्टर घैसास यांनी तनिषा भिसे प्रकरणामध्ये उपचारासाठी अमानत रकमेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता आणि अखेर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती आणि त्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं देखील समोर आलंय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा आता समोर आलेला आहे. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. एका गरोदर स्त्रीला तिची डिलिव्हरी न करता त्यांनी पाठवून दिलं होतं आणि तिच्यावर उपचार केलेले नव्हते आणि त्यामुळे त्या स्त्रीला तिचा जीव गमवावा लागला होता. त्या पार्श्वभूमीवर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आता आरोपांना सामोरं जावं लागत होतं. त्या पार्श्वभूमीवर हा पहिला राजीनामा समोर आला. वळतो पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. सोवळं आणि जानवं धारण न केल्यानं वर्ध्याचे भाजपचे माजी खासदार रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी शोभा तडस यांना राम मंदिराच्या सभागृहात प्रवेश नाकारण्यात आला. या क्षणाची महत्त्वाची अपडेट. त्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय. वर्ध्यातल्या देवळी इथल्या राम मंदिरातल्या पुजाऱ्यानं तडस दाम्पत्याला सोवळं न नेसल्यानं गर्भगृहातल्या दर्शनापासून रोखलंय. त्यामुळे तडस यांच्यावर बाहेरूनच पूजा करण्याची वेळ आली आहे. आता या मंदिराच्या ट्रस्टींची आणि सर्व व्यवहारांच्या चौकशीची मागणी माजी खासदार तडस यांनी केली आहे. याचा पाठपुरावा आम्ही असाच राहील की बा याची फेर चौकशी करावी, ट्रस्टीची चौकशी करावी. वर्षानुवर्ष या ठिकाणी लोक राहतात, त्यांची चौकशी करावी. ह्या जमीन कशा पद्धतीने यांनी विकल्या याची सुद्धा चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे 19 जून रोजी आळंदी येथून पंढरपूरसाठी प्रस्थान होणार आहे. या क्षणाची महत्त्वाची बातमी. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा ही 18 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक सोहळा असणाऱ्या आषाढी यात्रेची तयारी आता सुरू झालेली दिसते. तर आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान 19 जून रोजी, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान हे 18 जून रोजी पंढरपूरला होणार आहे. 17 मुक्काम करत माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरला जाऊन पोहोचणार आहे. 6 जुलै रोजी पंढरपुरात आषाढीचा सोहळा रंगणार आहे आणि आषाढीची तयारी चैत्र वारीपासून केली जाते. प्रस्थानाच्या तारखांची निश्चिती होते आणि त्यानंतर याबाबत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वास्कर फडाचे प्रमुख राणा महाराज वास्कर यांनी ही माहिती दिली आहे. साठी जगद्गुरु तुकाराम महाराज, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज आदी संत सर्व पंढरीमध्ये येतात. त्यानिमित्तानं दिनांक 19 जून रोजी विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आळंदीतून होतंय. 17 दिवसाचा तो प्रवास आणि 5 तारखेला पंढरपुरामध्ये दशमी. थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. तुम्ही बघताय की काय हाल झाले. त्या 2 मुली आता ICU मध्ये आहेत, क्रिटिकल आहेत. काय ते आई वडील, त्या वडील आणि त्या कुटुंब कुठल्या दुःखातून जाते. म्हणजे अशक्य आहे खरं ते. म्हणजे सहन करणं, खरंच देवच त्यांना ताकद देव बाबा. या अडचणीच्या काळात सहन करणं अशक्य आहे. नाही सविस्तर बघा, एक तर आम्ही मागण्यांसाठी नाही आलो, आम्ही माणुसकीच्या नात्याने इथं आलो. त्यांच्या घरातली, त्यांची बायको, मुलगी, सून ज्या पद्धतीने तिच्यावर अन्याय झाला, तिची हत्या झाली आहे, त्याच्यासाठी आम्ही त्यांची लेख तर आम्ही आणू शकत नाही, पण त्यांना थोडासा आधार देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. त्या मुलांना काही मदत आमच्याकडून होईल का माणुसकीच्या नात्याने, म्हणून आम्ही इथे आलेलो आहे. आणि आमची एवढीच अपेक्षा आहे की ह्या कुटुंबावर जो घात झालेला आहे, त्या मुलीची हत्या झाली आहे, की ह्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीवर हा दिवस येऊ नये, ह्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि जो काही CCTV वगैरे ज्या काही गोष्टी आहेत, या पारदर्शकपणे महाराष्ट्राला कळल्या पाहिजेत
की काय नक्की त्या दिवशी झालं, काय पद्धतीने झालं, आणि एक SOP ह्या सगळ्या हॉस्पिटल्सला महाराष्ट्र सरकारने दिली पाहिजे. कारण काही दुर्दैव आहे की छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आज महिलांवर ही वेळ येते, हे धक्कादायक आहे. रुपाली चाकणकरांनी जो अहवाल वाचून दाखवला तर त्यांचं असं म्हणणं आहे की अजून 2 समित्या ज्या आहेत, म्हणजे मृत्यू जी संस्था आहे धर्मादाय, यांचा रिपोर्ट आल्यानंतरच गुन्हा दाखल केला जाईल. एवढा वेळ का घेतला ह्याची मला माहिती नाही, तर तो प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल. मी माणुसकीच्या नात्यानेच एवढं म्हणते की केस ही झालीच पाहिजे आणि तातडीने जी काही शिक्षा नियम कायद्याप्रमाणे असेल ती ह्या सगळ्या जे डॉक्टर असतील ते स्वतः आणि त्यांच्या आजूबाजूनी ज्या कोणी लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या हत्येसाठी जबाबदार आहेत त्यांना ही शिक्षा झालीच पाहिजे, ही माणुसकीच्या नात्याने आम्ही मागणी करतोय. पण एक टाइम बाउंड पाहिजे, कारण 3 समित्या, अर्थातच टाइम बाउंडच पाहिजे, अर्थातच जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक गिरीश फोंडे यांना निलंबित करण्यात आलं. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्याला थेट विरोध केला होता. कुणाल कामराच्या गाण्याचंही त्यांनी जोरदार समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप गिरीश फोंडे यांनी केला. हा महामार्ग आम्ही कोल्हापूरपर्यंत रद्द करतो. निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे आले सत्तेमध्ये आणि त्यांनी मात्र सपशेल यू टर्न घेतला आणि महामार्ग रेटणारच असं सांगितलं आणि त्यांची वेगवेगळ्या गावांमध्ये अशी कारवाई वगैरे सुरू आहेत. काही विरोधक तसे समर्थक देखील खोटे एजंट लावून हे शेतकऱ्यांच्यामध्ये घुसवून शेतकऱ्यांना त्रास देण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केले, अगोदर रद्द करतो म्हटलं आणि निवडणुकीच्या अगोदर, आणि मतं मिळून सत्तेत आल्यानंतर मग पुन्हा फिरले सपशेल की नाही हा महामार्ग होणारच असं सांगतायत. तर सरकारी कामात बनवाबनवीचा एक प्रकार उघडकीस आलाय. रस्त्याच्या सरकारी कामामध्ये कशा प्रकारे झोल करून कंत्राटदार कसे भ्रष्टाचार करतायत याचा हा व्हिडिओ समोर आलाय. आपण पाहू शकतो या व्हिडिओमध्ये फक्त वरिष्ठांना दिखाऊन बिल पास करण्यासाठी रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावले जात आहेत. लगेच फोटो काढताच हे स्पीड ब्रेकर गायब झालेत. सध्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता का? या प्रश्नाचं उत्तर होय असंच असेल. कारण फेसबुक इंस्टाग्राम कुणाच्या मोबाईलमध्ये नसेल असं होऊच शकणार नाही. मात्र आता तुम्हाला फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत, होय असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही याची पडताळणी केली आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा. इन्स्टा फेसबुकसाठी पैसे मोजावे लागणार. महिन्याला करावा लागेल प्लान रिचार्ज. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही फेसबुक इन्स्टा वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल रिचार्ज सारखा प्लान खरेदी करावा लागणार आहे. होय, कारण आता फुकटचं फेसबुक इन्स्टा वापरणाऱ्यांसाठी मेटा भुर्दंड लावणार आहे असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय. इन्स्टा आणि फेसबुक असलं की आजूबाजूला बोलायला कुणीही नसलं तरी चालतं. तासनतास लोक फेसबुक आणि इन्स्टावर वेळ घालवत आहेत. फोटो व्हिडिओ शेअर करणं, दुसऱ्यांचे फोटो पाहणं, लाईक्स, शेअर, कमेंट्स, पोस्ट लिहिणं हा सगळा कार्यक्रम दिवसभर सुरू असतो. त्यामुळे खरंच आता इन्स्टा फेसबुकसाठी पैसे लागणार आहेत का याची पडताळणी करणं गरजेचं आहे. देशभरात इन्स्टा आणि फेसबुकचे कोट्यवधी युजर्स आहेत. त्यामुळे याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. फेसबुक, इंस्टाग्राम तुम्ही वापरत असाल तर आता पैसे मोजावे लागतील. कारण मेटा आता पेड पॉलिसी लागू करणार आहे. त्यामुळे तुम्हाला महिन्याला भुर्दंड लागणार आहे.
हा दावा केल्यामुळं आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. याबाबत मेटाकडूनच माहिती मिळू शकते, त्यामुळे आमच्या टीमनं मेटाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. खरंच मेटा आता फेसबुक इन्स्टासाठी पैसे लावणार आहे का हे जाणून घेतलं. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात. मेटाकडून इन्स्टा आणि फेसबुकसाठी पेड पॉलिसीचा विचार सुरू आहे. मेटा एक कॉम्बो ऑफर लॉन्च करू शकते. जाहिरात मुक्त एडिशन 1445 रुपये प्रति महिना. हे फीचर फक्त डेस्कटॉप युजरसाठीच असेल. जाहिराती न पाहणाऱ्यांसाठी पेड पॉलिसीचा विचार सुरू आहे. आपल्या देशात इन्स्टा, फेसबुकवर पैसे लागू करण्याबाबत सध्या विचार नाही. सध्या ब्रिटनमध्ये यावर विचार सुरू आहे. मात्र भविष्यात फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळं आमच्या पडताळणीत मेटा, फेसबुक आणि इन्स्टासाठी पैसे लावणार असल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. राज्याचे कृषी मंत्री तथा नंदुरबारचे पालकमंत्री माणिकराव कोकाट यांनी आढावा बैठक घेतली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्याचे आदेश कोकाटे यांनी बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर येते. शहरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावणं गरजेचं आहे. त्यासाठीही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या विरोधात जालन्यामध्ये ठाकरे गट आक्रमक झाला. सरकारने कृषी मंत्र्यांचा तातडीने राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जाते. यावेळी कोकाट यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. बीडमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या विरोधात ठाकरे गटाने आंदोलनं केली आहेत. कोकाट यांच्या फोटोला जोडे मारत शेण फासून आंदोलन करण्यात आलंय. तर कोकाट यांच्या विधानानंतर राज्यभर विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय. अमरावती शहरातील पंचवटी चौक शिवसैनिकांनी रोखून धरला. दरम्यान निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी देऊ असं आश्वासन दिलं होतं. ते पूर्ण करा अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधलाय. ट्रम्पला जाब विचारण्यासाठी अमेरिकेची जनता रस्त्यावर आली आहे. अमेरिकेप्रमाणेच भारतीय जनतेच्या भावनांचा देखील स्फोट होईल. त्यामुळे मोदी 2025चा कार्यकाळ पूर्ण करतील का यात शंका आहे असं संजय राऊत म्हणाले. एकनाथ शिंदेंवर गणेक नाईकांचा कोप पाहायला मिळतोय. सातारा जिल्ह्यातील मुनावळेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प उभारण्याचं काम शिंदे सरकारने सुरू केलं होतं. या प्रकल्पासाठी कोणतीही परवानगी न घेता काम करण्यात आल्याचा दावा करत प्रकल्पाचे काम थांबवण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. पेट्रोल डिझेलचे दर वाढणार असल्याची माहिती समोर येते. पेट्रोल डिझेलचे दर हे वाढणार आहेत. जनसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. तर पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये देखील आता वाढ होणार आहे. याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रमोद, अतिशय महत्त्वाची जनसामान्यांसाठीची माहिती समोर येते. पेट्रोल डिझेलचे दर हे वाढणार आहेत, काय अधिक माहिती? आपण जर बघितलं काशी प्रामुख्यानं तर ज्या पद्धतीनं बाजारामध्ये गिरावट झाल्याचं आपल्याला बघायला मिळालेली आहे. त्यानंतर केंद्र सरकारनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. 2 रुपये एक्साईज ड्युटी जी आहे ती वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळे आता पेट्रोल आणि डिझेलचे दर जे आहेत ते 2 रुपयांनी वाढणार आहेत. आज सायंकाळी 12 नंतर खरं तर ही पेट्रोल दरवाढ जी आहे ती लागू होणार आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर काही विधानसभा निवडणुकांच्या अगोदर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झालेली होती. त्यानंतर मात्र पुढचे काही काळ हा दरवाढ झालेली नव्हती. मात्र आता आज केंद्र सरकारनं आता नोटिफिकेशन काढलेलं आहे आणि पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील अशा पद्धतीची माहिती जी आहे ती दिलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला जो आहे ते भूदंड यामुळे बसणार आहे. आज रात्री 12 नंतर ही पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ जी आहे ती लागू होणार आहे. नक्कीच आपण पाहतोय सर्वसामान्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे, कारण पेट्रोल डिझेलचे दर वाढणार असल्याची माहिती समोर येते. धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आणि आता पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा.
चंद्रपुरात स्थापना दिनीच भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवारांनी 2 वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले होते. यावरून देवेंद्र फडणवीसांच्या काकी शोभाताईंनी सुधीर मुनगंटीवारांना कानपिचक्या दिल्या. भाजपची काँग्रेस होऊ देऊ नका असं शोभाताई म्हणाल्या. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका शिक्षक गिरीश फोंडेंना निलंबित करण्यात आलंय. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कोल्हापूर दौऱ्याला थेट विरोध केला होता. त्याचप्रमाणे कुणाल कामराच्या गाण्याचंही त्यांनी जोरदार समर्थन केलं होतं. दरम्यान राजकीय सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप गिरीश फोंडे यांनी केला. गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलाय. रक्तस्राव सुरू असताना पेशंटला उपचाराविनाच 5.5 तास बसवून ठेवल्याचं चौकशीमध्ये समोर आल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. तर ऑपरेशन आधी 10 लाखांची मागणी केल्याचंही चौकशीमध्ये समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने तब्बल 27 कोटींचा प्रॉपर्टी टॅक्स थकवलाय. पुणे महानगरपालिकेने प्रॉपर्टी टॅक्स बाबत 48 तासात काही कारवाई केली नाही तर आंदोलन करणार असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला. प्रॉपर्टी टॅक्स थकवणाऱ्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी यासाठी युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. पुणे महानगरपालिका उपायुक्तांना निवेदन दिलं जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गेल्या 6 वर्षांपासून तब्बल 27 कोटी 38 लाख 62,874 रुपयांचा प्रॉपर्टी टॅक्स थकवला. तर मंगेशकर रुग्णालय प्रकरणातील पीडित भिसे कुटुंबियांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिलंय. डॉक्टर घैसास यांच्यामुळेच गर्भवती महिलेचा जीव गेल्याचा आरोप पत्रातून करण्यात आलाय. शिवाय घैसास यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे. मंगेशकर रुग्णालय प्रकरणी भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. खासदार मेधा कुलकर्णी यांनी शहराध्यक्ष धीरज घाटे यांना पत्र लिहून डॉक्टर घैसास यांच्या रुग्णालयामध्ये झालेल्या तोडफोडीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर आपल्याला कुठलेही पत्र मिळालं नाही असं म्हणत घाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कामराला अटकेपासून तातडीचा दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. खार पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी कामरानं दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. अटकेपासून दिलासा हवा असल्यास अटकपूर्व जामीन अर्ज दाखल करा असंही कोर्टानं म्हटलंय. कामराने आता मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. माझ्यावरील कारवाई म्हणजे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन असल्याचा दावा याचिकेमध्ये करण्यात आलाय. या प्रकरणी 21 एप्रिलला सुनावणी अपेक्षित आहे. आजपर्यंत मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला अटकेपासून संरक्षण दिलं होतं. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहर यांना पुढील उपचारासाठी मुंबईत एअरलिफ्ट करण्यात आलाय. त्यांच्यावर मुंबईतल्या कोकिळाबेन रुग्णालयामध्ये उपचार केले जातील. विशेष म्हणजे ग्रीन कॉरिडॉर घेण्यात येणार आहे आणि लातूरच्या आयुक्तांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याचं कारण अस्पष्ट आहे. नाशिक काळारामाच्या अध्यक्षांना हायकोर्टाने मोठा दणका दिलाय. पूजेसाठी पैसे मिळत नसल्याने पुजाऱ्याने उच्च न्यायालयामध्ये दार ठोठावलं होतं. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना काढून टाकण्याचे आदेश दिले. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हे आदेश दिलेत. 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याची सुनावणी करणारे विशेष NIA न्यायालयाचे न्यायाधीश AK लाहोटी यांनी नाशिकला बदली करण्यात आलेली आहे. तर प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना जजची बदली झाली आहे. त्यामुळे लाहोटी यांना कायम ठेवण्याची मागणी पीडित कुटुंबियांकडून केली जाते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आदेशानंतर मुंबईमध्ये मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे. इथेच औरंगजेबाला गाडला अशा आशयाचे बॅनर मनसेनं दादरमध्ये लावलेत. तर महाराष्ट्राशी तब्बल 27 वर्ष झुंजणारा सम्राट इथेच संपला असा मजकूर देखील या बॅनरवर पाहायला मिळतोय. कोल्हापुरात जादूटोणा करून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. या प्रकरणी कोडोली पोलिसांनी करवीर तालुक्यातील सांगरूळच्या भोंदू बाबासह त्याला साथ देणारी एक महिला आणि वाहन चालकाला अटक केली आहे. न्यायालयाने या तिघांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यामध्ये एक व्यक्ती दारूच्या नशेमध्ये भर रस्त्यात पुशअप करताना पाहायला मिळतोय. पुण्यातील स्वारगेट परिसरातील ही घटना असल्याचं बोललं जात आहे. एका सोशल मीडिया युजरने हा व्हिडिओ पोस्ट केला.
शिर्डीत 3 दिवसीय रामनवमी उत्सवाची दहीहंडी फोडून सांगता झाली आहे। यावेळी साईबाबा संस्थानचे अधिकारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। 3 दिवसीय रामनवमी उत्सवानिमित्त साई संस्थानकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। रामनवमीच्या यात्रेमध्ये अश्लील हातवारे करत एका तरुणाने नंगा नाच केलाय। धाराशिवच्या यात्रेतील ही चीड आणणारी घटना आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, मद्यधुंद अवस्थेमध्ये हा तरुण डीजेवर चढून हातवारे करत नंगा नाच करतो। विरारमध्ये रामनवमीच्या शोभायात्रेदरम्यान गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालंय। एकता बॉक्सविले इमारतीजवळ रामनवमीच्या यात्रेवर अंडी मारल्याचा आरोप राम भक्तांनी केलाय। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवलंय, तर एका संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। रामनवमी निमित्त कल्याण पूर्वेमध्ये मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये कल्याण पूर्वेतील शेकडो नागरिक सहभागी झाले होते। मात्र याच मिरवणुकीमध्ये काही जणांनी नथुराम गोडसे यांचे फलक झळकावल्याचं पाहायला मिळालं। माजी खासदार रामदास तडस आणि त्यांची पत्नी माजी नगराध्यक्ष शोभा तडस यांना राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये दर्शन आणि पूजा अर्चना करण्यापासून रोखण्यात आलंय। पितांबर आणि सोवळं धारण केलं नसल्याने त्यांना गर्भगृहामध्ये प्रवेश करू दिलेला नाहीये। वर्ध्याच्या देवळी इथल्या राम मंदिरातला हा प्रकार आहे। मंत्र्यांच्या खासगी सचिवांना गेल्या 4 महिन्यांपासून पगारच मिळालेला नाहीये। मंत्र्यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाने मंजुरी दिलेली नाहीये। त्यामुळे शेकडो अधिकाऱ्यांचा पगार बँकेमध्ये जमा झालेला नाही। अनेक अधिकाऱ्यांवर आता उसनवारीची वेळ आली आहे। मुंबईची ओळख आणि पर्यटकांची पहिली पसंती असलेलं मरीन ड्राईव्ह लवकरच उंच होणार आहे। पावसाळ्यामध्ये भरतीवेळी उसळणाऱ्या लाटा आणि त्यामुळे साचणाऱ्या पाण्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आलाय। यासाठी पालिकेकडून ई-निविदा प्रक्रिया सुरू करून अर्ज मागवण्यात आलेत। मोबाईलमुळे 2050 पर्यंत जगातल्या 50% लोकांना चष्मा लागणार आहे। मोबाईल अतिप्रमाणामध्ये वापरल्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत। मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, तर स्क्रीनकडे सातत्याने बघितल्याने मायोपियासारखे म्हणजेच धूसर दिसल्यासारखा आजार होतोय। तर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर एका वाहन चालकाला एका तासात तब्बल 10 वेळा चालान लावण्यात आलंय। हे सर्व चालान सीट बेल्ट न लावल्याचं समजतंय। तर या विरोधात आता प्रशासन सर्वसामान्यांची पिळवणूक करत असल्याचा आरोप मनसेनं केला। मुंबईकरांसाठी आता पासपोर्ट मिळवण्यासाठी जास्त वाट पाहावी लागणार नाहीये। अर्जदारांच्या कागदपत्रात काहीही अडचण नसेल तर 15 दिवसातच पासपोर्ट घरपोच मिळणार आहे। कारण पोलिसांनी पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया केवळ 7 दिवसात पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले। सोन्याचे दर 3 दिवसांमध्ये 2700 रुपयांनी स्वस्त झाले। सोन्याचे विक्रमी प्रतितोळा 94,000चा आकडा गाठला होता। तर सद्यस्थितीमध्ये सोन्याचे दर हे 90,000वर स्थिरावलंय। दुसरीकडे चांदी अवघ्या काही दिवसात 11,000नी खाली आली आहे। राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी परीक्षार्थींनी केली आहे। तर मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी फक्त 28 दिवस मिळतात। त्यामुळे परीक्षेच्या तयारीला वाढीव वेळ मिळावा यासाठी ही मागणी करण्यात आली आहे। पूर्व परीक्षेचा निकाल उशिरा लागल्यामुळे वेळ वाया गेल्याचा परीक्षार्थींचा आरोप आहे। तर 26 एप्रिलला मुख्य परीक्षा होणार आहे। तर NMMSच्या परीक्षेमध्ये मास कॉपी झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघानं केला। धाराशिवमधील लोहाराच्या वसंतदादा पाटील विद्यालयातील परीक्षा केंद्रावर मास कॉपी झाल्याचे संघटनेनं म्हटलंय। आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडून ही परीक्षा घेण्यात येते। विदर्भातील तापमान येत्या 2-3 दिवसांमध्ये 44 अंश सेल्सिअसवर जाणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे। विदर्भात सध्या सामान्य तापमानापेक्षा 3 अंश सेल्सिअस जास्त तापमान असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे। विदर्भातील अनेक शहरांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, असं देखील हवामान विभागानं म्हटलंय।
ड्युटीवर आल्यानंतर बऱ्याचदा लहान बाळांचा सांभाळ करण्यासाठी घरी कोणी नसतं. यामुळे अनेक महिला कर्मचाऱ्यांना लहान बाळांना घेऊन कामावर यावं लागतं. अशा महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांचं संगोपन करण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये पाळणाघर सुरू केलंय. तर सांगली जिल्हा परिषदेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. कर्जत तालुक्यातील पेप किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेले 7 पर्यटक भरकटले होते. त्यांची नेरळ पोलीस आणि माथेरानच्या सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेनं सुटका केली आहे. तरुणांनी नातेवाईकांमार्फत नेरळ पोलिसांशी संपर्क साधला होता. वेळा वाया न घालवता नेरळ पोलिसांनी बचाव पथकाच्या मदतीने मिशन फत्ते केलंय.